फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर संपदा मुंडे यांच्या प्रकरणाला आज जवळजवळ 4 ते 5 दिवस उलटून गेलेत। त्यांच्या या तपासामध्ये जसं पुढे सरकत आहे तसतसे यामध्ये नवे आणि धक्कादायक असे खुलासे समोर येत आहेत। हातावर लिहिलेला मजकूर जेव्हा समोर आला तेव्हा या केसनं वेगळंच वळण घेतलं होतं। आता या मजकुरामध्ये उल्लेख असलेले प्रशांत बनकर आणि गोपाळ बदने या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दरम्यान या प्रकरणात बनकर कुटुंबियाकडून डॉक्टर महिलेवर केलेले आरोप आणि त्यांच्या पुराव्यांच्या दाव्यामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनली आहे। आता या सगळ्या घडामोडीनंतर कोर्टात केस कोणत्या दिशेने जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, पण कोर्टात झालेल्या युक्तिवादादरम्यान सरकारी वकिलांनी एक महत्त्वाचा मुद्दा पुढे आणला, तो म्हणजे डायिंग डिक्लेरेशन। हे दोन शब्द या संपूर्ण केसचा दिशा पलटू शकतात। यासोबतच यामध्ये प्रशांत बनकर आणि गोपाल बदने या दोघांनीच मिळून त्यांच्यावर दबाव निर्माण केला आणि त्यांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं लागलं असा देखील दावा करण्यात येतोय। मग हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं अगदीनापासून स्वागत करतो। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या या प्रकरणामध्ये जसा तपास पुढे जात आहे तसं हे प्रकरण आता एक नवं वळण घेत आहे। या प्रकरणात प्रशांत बनकर याला अटक करण्यात आली आहे। डॉक्टर मुंडे यांनी आपल्या तळहातावर लिहिलेल्या मजकुरामध्ये लिहिलं होतं की बनकरने माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे असं त्यांनी नमूद केलं होतं। या मजकुरानंतर या प्रकरणाला मोठं वळण घेतलं, मात्र बनकर कुटुंबियांनी यावर एक वेगळीच बाजू मांडली आहे। डॉक्टर मुंडे यांच्यावर आरोप करताना बनकर कुटुंबांनी सांगितलं की संपदा यांनीच प्रशांतला त्रास द्यायच्या, त्यांनीच त्याला प्रपोज केलं होतं, पण प्रशांतनं त्याला नकार दिला, त्यामुळे त्या नाराज झाल्या आणि मानसिक तणावाखाली गेल्या असाव्यात। एवढंच नव्हे तर आमच्याकडे डॉक्टरांनी प्रशांतला दिलेल्या त्रासाचे ठोस पुरावे आहेत, ते आम्ही पोलिसांकडे सादर केले आहेत असा देखील दावा बनकर कुटुंबियांनी केला। म्हणजे त्यांनी प्रशांत बनकर याच्यावरचे सर्व आरोप फेटाळून लावत डॉक्टर मुंडे यांच्यावर संपूर्ण जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला आहे। दुसरीकडे निलंबित PSI गोपाल बदने यांनी पोलीस ठाण्यात सरेंडर करताना मला न्यायव्यवस्थेवर आणि पोलीस यंत्रणेवर पूर्ण विश्वास आहे असं सांगितलं। दरम्यान डॉक्टर मुंडे यांच्या घरच्यांकडून देखील गंभीर आरोप समोर आले आहेत। पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी आणि मेडिकल पोलिसांना हव्या त्या प्रकारे देण्यासाठी डॉक्टर मुंडे यांच्यावर दबाव टाकला जात होता असा दावा देखील करण्यात आला। आता या सर्व प्रकारानंतर डॉक्टर मुंडे यांच्या विभागीय चौकशीची प्रक्रिया सुरू असल्याचं समोर आलं। यावर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितलं की पोलिसांनी दबाव टाकल्याच्या आरोपावर चौकशी होणार की नाही हा मुद्दा वेगळा आहे, कारण की ही दोन्ही प्रकरणं स्वतंत्र आहेत। मात्र डॉक्टरांनी हातावर लिहिलेल्या मजकुराची मात्र तपासणी निश्चित होणार आहे। या सर्व घडामोडींमुळे एक प्रकारनं नेमकी कोणती दिशा मिळणार हा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय। विशेष म्हणजे डॉक्टर मुंडे यांनी आपल्या हातावर लिहिलेल्या मजकुरात PSI गोपाल बदनेचं नाव देखील पुढे करण्यात आलं होतं, त्यामुळे बदनेचं पुढे काय होणार हा देखील प्रश्न होता। रविवारी सुट्टीच्या कोर्टामध्ये गोपाल बदनेला हजर करण्यात आलं। या सुनावणी दरम्यान त्याच्या बाजूनं वकील राहुल धायगुडे यांनी जोरदारपणे युक्तिवाद सुरू केला। त्यांनी सांगितलं की गोपाल बदने हा निर्दोष आहे, FIR मधील नोंदीच ह्या एकमेकांविरोधातील आहेत, दोन वेगळे गुन्हे घडलेले असताना एकच FIR नोंदवण्यात आला आहे। त्यांनी पुढे असंही म्हटलं की डॉक्टर मुंडे यांनी हातावर लिहिलेल्या मजकुरात अत्याचार आणि छळ केल्याचा उल्लेख फक्त आरोपी क्रमांक 1 म्हणजे प्रशांत बनकर संदर्भात आहे। डॉक्टर मुंडे बनकर यांच्यात गेल्या 4 महिन्यापासून लग्नाच्या विषयावर वाद सुरू होते। त्या काही काळ बनकरच्या घरीही राहत होत्या। मग आत्महत्येसाठी त्यांनी घर सोडून हॉटेलमध्ये का आल्या? त्यांनी घरातून त्यांना बाहेर जाण्यासाठी कुणी प्रवृत्त केलं का? या प्रश्नाची उत्तरं अजून मिळालेली नाहीत। 4 वेळा त्यांच्यावर अत्याचार झाला तर डॉक्टरांनी त्यावेळी तक्रार का केली नाही? आता या अत्याचाराचे पुरावे मिळणार आहेत का? अशा अनेक शंकांनी आता वातावरण तापलं होतं। पण या सगळ्या गोंधळात एक मोठा टर्निंग पॉइंट ठरला, तो म्हणजे सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद। सरकार पक्षाची बाजू मांडताना ॲडव्होकेट सुचिता वायकर बाबर यांनी कोर्टामध्ये ठामपणे सांगितलं की हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि यातून महिलांच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचला गेला आहे। त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रकरणाला एक नवं आणि निर्णायक वळण मिळालं। गोपाल बदनेंना 7 दिवसाची पोलीस कोठडी देण्याची मागणी देखील करण्यात आली। त्यांना लावलेल्या आरोपाबद्दल महत्त्वाची गोष्ट ही होती की या लैंगिक अत्याचाराची माहिती फक्त 2 व्यक्तींना होती, त्यातली एक व्यक्ती आता मृत आहे, त्यामुळे गुन्हा कुठे झाला, कसा केला गेला या दोन्ही बाबतची सखोल चौकशी करण्याची आवश्यक गरज आहे असा पुरावा व मागणी देखील पुढे ठेवण्यात आली आहे। पण बचाव पक्षाच्या वतीनं एक बाजू आणि एक मुद्दा कोर्टासमोर मांडला गेला, तो म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे यांनी आपल्या हातावर लिहिलेल्या मजकुरावर शंका देखील उपस्थित केली गेली। या मुद्द्यावर सरकारी वकिलाने काटेकोरपणे पलटवार केला। त्यांच्या युक्तिवादानंतर मृत्यूच्या वेळी व्यक्त केलेलं विधान म्हणजे डायिंग डिक्लेरेशन हे न्यायालयात पुरावा म्हणून मान्य केलं जाऊ शकते। मरणासन्न अवस्थेत असलेल्या व्यक्तीनं जर स्वतःहून स्पष्ट आणि तर्कसंगत पद्धतीनं केलेलं विधान हे डायिंग डिक्लेरेशन असं असतं आणि इंडियन एव्हिडन्स 1872च्या कलम 31 मध्ये याचा उल्लेख देखील करण्यात आला। सरकारी वकिलांनी कोर्टात पण सांगितलं की मरणारी व्यक्ती खोटं बोलत नसते, त्यामुळे डॉक्टर मुंडे यांच्या हातावर जो मजकूर
मजकूर जो लिहिला आहे तो डायिंग डिक्लेरेशन म्हणून ग्राह्य धरला गेला तर तो या प्रकरणासाठी एक निर्णायक वळण ठरू शकतं। या मजकुरात प्रशांत बनकर यांनी केलेल्या छळाचा व गोपाल बदने यांच्यावरील आरोपाचा उल्लेख आढळतो। त्यामुळे हा मजकूर जर पुरावा म्हणून स्वीकारला गेला तर बनकर आणि बदने या दोघांच्या देखील अडचणीमध्ये मोठी वाढ बनू शकते। हा मुद्दा फक्त स्थानिक न्यायालयापुरता मर्यादित नाही तर या आधीच्या उच्च न्यायालयीन व सर्वोच्च न्यायालयीन निकालामध्ये म्हणजे खुशालराव विरुद्ध स्टेट ऑफ बॉम्बे 1958 यामध्ये देखील डायिंग डिक्लेरेशन जर विश्वासार्ह आणि स्पष्ट असेल तर तेच एकटे पुरावे ठरू शकतात असा देखील उल्लेख आढळतो। असा देखील बाजू यावेळी मांडण्यात आली। तर त्याचबरोबर विरोधकांनी देखील प्रश्न उठवले आहेत की हा हातावरचा मजकूर खरा आहे का, खऱ्या डॉक्टर मुंडेंनीच तो लिहिला आहे का, या दाव्यावर तपास देखील सुरू आहे। पोलिसांनी देखील असे संकेत दिलेत की हातावरच्या मजकुराची हस्ताक्षराची पूर्णपणे आम्ही तपासणी करणार आहोत। इतकंच नव्हे तर स्थानिक वृत्तांनी देखील माहिती दिली की डॉक्टर मुंडे यांच्या बहिणीकडून त्यांचं हे अक्षर नाही असा देखील दावा करण्यात आला आहे। त्यामुळे या हस्ताक्षराची आता फॉरेन्सिक तपासणी होण्याची देखील शक्यता आहे। अशा परिस्थितीत 7 दिवसांची कोठडीची मागणी, डायिंग डिक्लेरेशन सारख्या कायद्याचा वापर, अक्षराची पडताळणी आणि मृत व्यक्तीचं विधानाची विश्वासार्हता हे सगळे मुद्दे या प्रकरणाला मोठी दिशा देऊ शकतात। पण या सर्व प्रकरणात डॉक्टर मुंडे यांच्या हातावर लिहिलेला मजकूर हा डायिंग डिक्लेरेशन म्हणून न्यायालयात ग्राह्य धरला गेला तर या केसला पूर्णपणे वेगळं वळण मिळू शकतं। अर्थात यासाठी संबंधित पुरावे, तांत्रिक तपास आणि हे सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। दरम्यान या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे ती म्हणजे महिला डॉक्टरांच्या मृत्यूच्या काही तास आधी PSI गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्या व्हॉट्सअप कॉलवर बराच वेळ संभाषण झालं होतं अशी देखील माहिती आता समोर येते। त्यामुळे आता या तपासाचा फोकस या दिशेने वळला आहे की त्या संभाषणात नेमकं काय बोलणं झालं होतं, या दोघांनी मिळूनच डॉक्टर मुंडे यांच्यावर दबाव आणला का, याचबरोबर बनकर कुटुंबियांनी PSI बदने सोबत आमचा काही संबंध नाही असा दावा केला होता। मग या दोघांमधील नेमकं नातं काय होतं, त्यांचं कनेक्शन कोणत्या पातळीचं होतं, हे प्रश्न आता तपासाच्या केंद्रबिंदू ठरले आहेत। आता पुढील चौकशीत या सर्व बाबींबाबत सत्य समोर येणार आहे। हातावरच्या मजकुराची सत्यता, व्हॉट्सअप कॉलचा तपास आणि या दोघांमधील संबंधाची खरी पार्श्वभूमी यावर या प्रकरणाचं संपूर्ण भवितव्य ठरणार आहे। पण तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।